पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून वाल्मिक कराड याला एक नोटीस देण्यात आली आहे। ही नक्की नोटीस काय आहे आपण जाणून घेणार आहोत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त सर आहेत। सर काय सांगाल, काय नक्की नोटीस जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या तुम्ही फ्लॅटवर चिकटवलेली आहे? सदर मालमत्तेची 16 जून 2021 रोजी महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद झालेली आहे आणि जवळपास 16 जून 2021 नंतर सदर मालमत्तेचा कोणताही मिळकत कराचा टॅक्स महानगरपालिकेकडे जमा केलेला नाही। सदर मालमत्तेपोटी 1,55,444 इतकी मिळकत कराची थकबाकी संबंधित मालमत्ता धारकाकडे असल्यामुळे 24 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित मालमत्तेवर जप्ती अधिपत्र बजावण्यात आलेलं आहे। किती नोटीस त्यावर लावण्यात आले आहेत आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे? जप्ती अधिपत्र बजावल्यानंतर साधारणतः आपण 21 दिवसाचा कालावधी त्या संबंधित मालमत्ता धारकाला जी मिळकत कराची रक्कम बाकी असेल तो भरण्यासाठी देतो आणि 21 दिवसानंतर संबंधित मालमत्ता धारकांनी मिळकत कराची रक्कम जर भरली नाही तर सदरची मालमत्ता आपण सील करतो। किती दिवस आता त्याला बाकी आहेत आणि कधी ही कारवाई होईल शक्यता आहे? नाही, सील करण्यासाठी जो आवश्यक कालावधी आहे तो आवश्यक कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आपण ती मालमत्ता कधी पण सील करू शकतो। नक्कीच जो आवश्यक कालावधी जो असतो तो आता पूर्ण झाले आहे। त्यानंतर कुठल्याही क्षणी ती प्रॉपर्टी जी आहे ती आता सील होऊन त्याची लिलाव जो आहे तो होण्याची जी प्रक्रिया आहे जी आहे ती आता महानगरपालिका सुरू करणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।